दलित पॅंथरचा फाउंडर मेंबर आणि बहुजन आघाडी महाराष्ट्र बहुजन आघाडीचा सदस्य. या निमित्तानं जे आपण ह्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या समोर बोलत असताना शाहू महाराजांच्या 151व्या जयंतीनिमित्त त्यांना प्रथम अभिवादन. शाहू महाराजांनी ज्यावेळेला कोल्हापूरमध्ये सामाजिक समतेची चळवळ सुरू केली त्यावेळेला माझे आजोबा पंजाबराव उलसवार, त्याच्यानंतर गंगाराम कांबळे, मसुजी लिगाडे, लिंबाजी लगाडे आणि शांताराम सरनाईक या सर्व लोकांनी मिळून कॉर्पोरेशनच्या समोर जी सार्वजनिक चावी होती, त्यावेळच्या काळात चावी हा शब्दप्रयोग होता, त्या सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा कार्यक्रम केला. त्यावेळेला सवर्ण लोक संपूर्ण चिडून उठले आणि या सगळ्या लोकांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. सदरची घटना शाहू महाराजांना लगेच कळाली. त्यावेळेला शाहू महाराज स्वतः त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यावेळेला मग या सवर्ण लोकांनी त्यांना सांगितलं शाहू महाराजांना, हे लोक सध्या महार लोक फार माजलेले आहेत, हे आज पाणी भरायसाठी आलेले आहेत, परंतु हे उद्याला आमच्या घरातसुद्धा शिरायला कमी जास्त करणार नाहीत आणि हे आम्ही सहन करणार नाही, ह्यांचा तुम्ही योग्य तो बंदोबस्त करा. शाहू महाराज म्हणाले की ह्यांचा मी काय योग्य तो बंदोबस्त करायचा असेल तो मी करणारच आहे, परंतु पाणी हे सर्वांसाठी आहे आणि महारमांग वगैरे असा तुम्ही भेद करत असाल तर तुमचा मी कायद्यानं बंदोबस्त करणार आहे. अशा प्रकारे सामाजिक समतेला आणि ह्याला चळवळीला त्यांनी त्यावेळेला वाढ दिलेली आहे आणि अशा प्रकारे तो त्यांनी प्रश्न सोडवण्यात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला सामाजिक समता म्हणत असताना की संस्थानामध्ये अस्पृश्य लोकांना त्यावेळच्या काळामध्ये कोणीच विचारत नव्हतं, परंतु त्यावेळेला माझे आजोबा शिकलेले होते तर त्यांनी नोकरीवर ठेवलं आणि वाड्यावर त्यांचा मानमरातब त्यावेळच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे ठेवला. हे सगळे लोक जे आहेत ते शाहू महाराजांचे अनुयायी म्हणून हे सर्व ज्ञात आहेतच. त्याचबरोबर जी 1920 साली माणगाव परिषद झाली, त्या माणगाव परिषदेमध्ये ज्ञानदेव ईश्वरराव उलसवार आणि पंजाब ईश्वरराव उलसवार हे दोघ्या भावांचं त्याच्यामध्ये सुद्धा योगदान आहे. ते वेगवेगळ्या कमिटीचे सभासद होते, काही वेळेला त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि कोल्हापुरातनं जे माणगाव परिषदेसाठी जे लोक गेले ते जतेच्या जते घेऊन माझे आजोबा म्हणजे ज्ञानदेव ईश्वरराव उलसवार आणि त्यांचे मोठे भाऊ पंजाब ईश्वरराव उलसवार ह्या दोघांनी ह्या कोल्हापुरातनं सगळे जाऊन तिथं त्या अस्पृश्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र अस्पृश्य परिषद जे माणगावला बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली जे भरवण्यात आली त्यामध्ये सुद्धा त्यांनी योगदान दिलेलं आहे. अशा प्रकारे ह्या सामाजिक चळवळीमध्ये सामाजिक समतेच्या संदर्भामध्ये शाहू महाराजांचं योगदान मोठं आहे. शाहू महाराजांच्या इतक्या आठवणी आहेत की त्यासुद्धा भाई माधवराव बागलांनी आपल्या ह्या आठवणी आपल्या पुस्तकात नमूद करून ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारे शाहू महाराजांचं ऋण हे न फिटणार ऋण आहे. म्हणून त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले की शाहू महाराजांचा जन्मदिवस हा दिवाळी सणासारखा साजरा करा की जेणेकरून आपल्याला त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करता येईल. तशाच पद्धतीनं आजसुद्धा शाहू महाराजांची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी झाली पाहिजे. म्हणून सर्वांनी ह्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं. आम्ही बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वजण याच्यामध्ये सहभाग आहेच आमचा आणि शाहू महाराजांच्या विचाराचं पाईक असणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये आमचं सक्रिय योगदान आहेच. वेगवेगळ्या चळवळीमध्ये आम्ही सक्रिय आहोत, वेगवेगळ्या मुवमेंटमध्ये शाहू महाराजांचा आम्ही कुठलंही ऋण आम्ही व्यक्त करतो आहे, त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञताच व्यक्त करत असतो आहे. अशा प्रकारे शाहू महाराजांनी अशा अनेक गोष्टी आपल्या संस्थानामध्ये केलेल्या आहेत की ज्या गोष्टी त्या आज आपण जर संविधान बघितलं तर त्या संविधानामध्ये सुद्धा अनेक कायदेशीर बाबी ह्या बाबासाहेबांनी ह्या कायद्याच्या स्वरूपामध्ये संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत. म्हणजे शाहू महाराज इतके पुढचे दूरदृष्टीचे होते की बाबासाहेबांनासुद्धा त्यांनी केलेले जे त्यांच्या संस्थानामधले जे कायदे आहेत, संस्थानामधल्या ज्या मुवमेंट केलेल्या आहेत त्यासुद्धा संविधानामध्ये आणाव्याशा वाटल्या आणि त्याचासुद्धा बाबासाहेबांनी स्वतः सखोल अभ्यास केलेला होता. म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्याबद्दलची अत्यंत कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आणि शाहू महाराजांचं निर्माण झाल्यानंतर जेव्हा त्यांना बातमी कळाली राजाराम महाराजांच्याकडून, त्यावेळेला त्यांनी राजाराम महाराजांना पत्र लिहून कळवलेलं आहे की माझा सखा गेला म्हणून. अशा प्रकारे बाबासाहेबांनी सुद्धा त्यांना अगदी जवळचा मित्र या नात्यानं आपला एक अत्यंत जवळचा स्नेही अशा अर्थाने
बाबासाहेबांनी सुद्धा त्यावेळच्या काळामध्ये त्यांना आदरांजली वाहिलेली आहे. आता शाहू महाराजांचा जन्म होणं ही अत्यंत महत्त्वाची या संस्थानामधली गोष्ट होती. योगायोग असेल किंवा काहीही असेल, परंतु शाहू महाराजांच्या अगोदर जे अनेक संस्थानिक होऊन गेलेत, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारे संतान नव्हतं. परंतु शाहू महाराज ह्या गादीवर आले आणि त्यांनी राजाराम महाराज, ते प्रिन्स शिवाजी महाराज आणि दुसरे अक्कासाहेब महाराज ह्या संतानांनासुद्धा आपल्या विचाराची शिदोरी दिली. आणि शाहू महाराजांच्या निर्माणानंतर राजाराम महाराजांनी सुद्धा त्यांचं जे कार्य आहे ते पुढं नेलेलं आहे. त्यांना ह्या संदर्भामध्ये आपण आदरांजली वाहिली पाहिजे, त्यांना आपण अभिवादन केलं पाहिजे. एवढं बोलून मी आपलं थांबतो. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.